दीपाली या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। मंडळी, आपले गौरी गणपती जवळ सण येतोय, अगदी 1 महिनाच राहिलेला आहे। तर तुम्हाला शॉपिंग करायची असेल, काही गौरींची खरेदी करायची असेल, काही गणपतीची खरेदी करायची असेल, तर मी असेच तुम्हाला आता शॉपिंगचे ब्लॉग्स घेऊन येणार आहे। तर मी आज लालबागमध्ये आलेली आहे। मी म्हटलं गौरीसाठी स्पेशल असा व्हिडिओ बनवावा। गौरीचे मुखवटे, मी म्हटलं गौरीचे मुखवटे कुठे छान छान मिळतात ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे। दरवर्षीप्रमाणे मी आज लालबागला आलेली आहे। लालबागमध्ये जे फेमस यांचं दुकान आहे दिगंबरा आर्ट्स, यांच्याकडे हरवर्षी आपण व्हिडिओज करून जातो आणि यांच्याकडे हरवर्षी काहीतरी नवीन असतं। तर यावर्षी काय नवीन आहे गौरीसाठी स्पेशल ते आज आपण बघणार आहोत। यायचं असेल तुम्हाला करी रोड स्टेशनवरनं पण लालबाग जवळ आहे आणि लोअर परेलवरनं पण जवळ आहे। दोन्ही साईडनी तुम्ही येऊ शकता। दोन स्टेशन जवळच आहे आणि लालबाग मार्केटमध्येच आहे। कोणाही मसाला गल्ली विचारलात ना, मसाला गल्लीच्या इथे अगदी लालबागचा राजा बसतो ना, त्याच गल्लीमध्ये यांचं शॉप आहे दिगंबरा आर्ट्स। आणि ते ऑनलाईन पण आहे। जर तुम्हाला काही म्हणजे गौरीचं काही पार्ट्स असतात जे हात पाय वगैरे किंवा ते पण असं तुम्हाला ऑनलाईन वगैरे हे कोण नीट पॅकिंग करून देतात। तर ऑनलाईन जर तुम्हाला येणं शक्य नसेल तर तुम्ही ऑनलाईन पण मागवू शकता। तर यंदाच्या वर्षी काय काय आहे कलेक्शन गौरीच्या मुखवट्यांमध्ये ते आज आपण बघणार आहोत। तर मग चला, नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका, भटकन ती दीपाली या यूट्यूब चॅनलला। तर मग चला मंडळी, स्पेशल गौरीचा आज व्हिडिओ करूया आणि काय काय कलर आहे त्यांच्याकडे ते बघूया आज आपण। सोबत ना हे भाऊ आहेत दिगंबरा आर्ट्समधून। तर सर्वप्रथम तुमचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे। तुमचं नाव वगैरे सांगाल भाऊ? माझ्या शॉपचं नाव आहे दिगंबरा आर्ट्स आणि माझं नाव आहे सागर। आणि मी आपल्या ताईंचं पण स्वागत करतो, भटकंती दीपाली ताई यांचं। तर आपल्याकडे जे गौरीचे जे मुखवटे आहेत ते आपल्याकडे POP आणि फायबर्स हे दोन्ही अवेलेबल असतात। फायबरमध्ये पण आपल्याकडे असे 3-4 प्रकारचे व्हरायटी आहेत। तर असे POPमध्ये आपल्याकडे जवळजवळ 25 ते 30 व्हरायटी आहे POPमध्ये। आणि आता मार्केटमध्ये सध्याच्या लेटेस्टमध्ये काय कलेक्शन चालतं ते सांगा। लेटेस्टमध्ये जे कलेक्शन चालले ते लेन्सवाले मुकुट म्हणून बोलले जातात, त्यांचं कलेक्शन। ओके, लेन्समध्ये त्याच्यामध्ये काय वेगळं दाखवतात? त्याच्यामध्ये डोळे जे असतात ते बोलके डोळे असतात। ओके, त्यामध्ये बोलके डोळ्यांमुळे तुमची मागणी भरपूर असते। हे बघा, सगळे बोलके डोळे। ओके, म्हणजे ते एक कला आहे। म्हणजे डोळ्यांमध्ये त्यांनी जे केलेलं आहे लेन्स गौरी बोलतात, लेन्स लावलेले गौरी आहेत। ओके, ते एक जरा दाखवाल का आम्हाला? आणि हे बघा, हे एक मी दाखवते। यांचे डोळे बघा, खूप सुंदर असे आहेत आणि ते मस्त असे पेंट केलेले आहेत ना। स्किन फिनिशिंग। ओके, स्किन फिनिशिंग आहे आणि त्याचा ग्लो पण खूप सुंदर दिसतोय मला। हा छोटा मुकुट पण जो केलेला आपण लेन्समध्ये केलेला। ओके, लेन्समध्ये म्हणजे आपल्या साईज आपल्याला मिळतील वेगवेगळ्या साईजमध्ये। तर तुम्ही बघू शकता इथे पाठी मुखवटे बघा, भरपूर अशा प्रकारचे मुखवटे आहेत। तर अजून वेगळं काय दाखवते आम्हाला? ओके, हे डोळ्यांमध्ये यांची आखणी केलेली आहे। ओके ओके, हे बघा डोळे बघा, गौरींचे कसे डोळे आपण बघतो। आणि आपल्याला ज्वेलरी वगैरे घालायची असतील तर ते आपण तिथे तुम्ही असे हे करून दिलेले असतात ना? ज्वेलरी आहे त्याला, पण जर तुम्हाला होल्ड करून पाहिजे नसेल तर आम्ही होल्ड करून देतो, मग तुम्ही तुमची ज्वेलरी वगैरे घालू शकता, त्यांना परिधान करू शकता। ओके, अजून वेगळी कुठलं मुखवटे दाखवत आहे का आम्हाला? ओके, देवी चेहरा म्हणून आहे आणि हे बघा मस्त अशी फिनिशिंग पण खूप सुंदर दिसते। अशी पूर्ण असं हे येते, लुक असं रेखीव वाटतंय, पूर्ण असं शाईनमध्ये लुक वाटतंय। हे बघा मस्त असं। आणि साधारण आपल्याकडे प्राइसिंग वगैरे काय सांगाल का? आपल्याकडे प्राइसिंग आहे ते 200 रुपयापासून स्टार्टिंग आहे। 200 रुपयापासून स्टार्ट आहे। म्हणजे अगदी तुम्ही आता लेन्सवाल्या आता मी गौरी बघितल्या, तर लेन्सच्या गौरीचं प्राइसिंग वगैरे आपल्या साईज वाईज असतं की साईज वाईज असतं? आणि डोळ्यांवरती त्यांची प्राइस आणि फिनिशिंगवरती त्यांची प्राइस चेंज होते। म्हणजे 200 रुपयापासून स्टार्ट आहे। सिंपल मुखवटा वगैरे आपल्याकडे 200 रुपयापासून स्टार्ट आहेत। अजून काय दाखवत आहे? हे जे आहेत त्याच्यामध्ये पण लेन्स चिटकवलेले आहेत। हा मोठा जो मुकुट आहे त्याच्यामध्ये लेन्स चिटकवलेला आहे। लेन्स चिटकवलेले आहेत का? ओके, हे बघा मंडळी, खूप सुंदर असं आहे आणि तुम्ही बघू शकता छान छान असे मुखवटे दिसतात आहेत। हे बघा, आणि हे बघा, हे पण ही कसली आहे? अमरावती पॅटर्नचा मुकुट आहे, ज्याला अमरावती पूर्ण सजवलेला आहे। हां, म्हणजे ज्वेलरी रेडी आहे। हो, मंडळी तुम्हाला दाखवते, खूप सुंदर असे। आणि इथे ना पूर्ण आपल्याला ज्वेलरी फक्त नथ घालू शकतो आपण, बाकी त्यांनी ज्वेलरी वगैरे दिलेली आहे। आणि बिना ज्वेलरीच्या आणि ज्वेलरीच्या पण आहेत, दोन्ही आहेत। ओके, आणि हा मुखवटा मला वेगळा दिसतोय। अमरावती पॅटर्नच आहे, फक्त त्याला वर्किंग तो असा टोप केलेला आहे। ओके, म्हणजे असं ते वेणी टाईप हे दिलेलं आहे। तर आणि त्याच्यावर बघा शाईन पण खूप सुंदर येते। आणि ह्या वरती बिना ज्वेलरीच्या आहेत का? हो हो, ओके,
हे बघा मंडळी, खूप सुंदर सुंदर असे यांच्याकडे गौरीचे मुखवटे आहेत. आता आपण कोकणातल्या खास करून गौरी बघतो, तर त्याच्यामध्ये कुठल्या म्हणजे कुठल्या टाईपची मागणी असते? कोकणा टाईपला म्हणजे कसं असतं, आता काहींना अमरावती पॅटर्नचा चेहरा आवडतो, म्हणजे अमरावती पॅटर्नचे चेहरे घेतात. मग काहींना मग ते कोल्हापुरी जो पॅटर्न आहे ओके, किंवा 3 बिंदी, तर मग 3 बिंदीमधले घेतात. 3 बिंदी म्हणजे काय असतं ते? हे कुठल्या टाईपमध्ये आहे? हा पीओपी आहे 3 बिंदी. ओके, 3 बिंदी म्हणजे हे इथे असं बिंदी दिलेली आहे. ओके, आणि पूर्ण असं ज्वेलरी वगैरे असते. तर सध्या कोकणात कुठल्या गौरी अशा जातात आपल्या? कोकणामध्ये सध्या अमरावती पॅटर्नला भरपूर मागतात. अमरावती पॅटर्न. त्याला ते डिम्पल आणि हसलीचा चेहरा बोलतो. कुठलं दाखवत आहे? हे आपल्या कोकणात जास्त आता मागणी आहे का? हो हो. ओके, हे बघा, ह्या गौरींची ना आता खूप कोकणात मागणी आहे. हे बघा, म्हणजे प्रत्येक पट्ट्याच्या वेगवेगळ्या टाईपमध्ये असं गौरीचं मुखवटे लावली जातात. तर हे बघा, हे सुंदर सुंदर आहेत आणि साईज वाईज आहेत आपल्याला. हे बघा, मी दाखवते वरती तुम्हाला. हे फायबर मुकुट आहे. ओके, फायबरमध्ये आहेत का? हा, इकडे हे फायबरमध्ये. हे बघा, फायबरमध्ये आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्याला साईज वगैरे आहेत. हे बघा, हे बिना ज्वेलरीचं आहे आणि खाली दिलेल्या त्या ज्वेलरीच्या आहेत ना? हो हो. फायबरमध्ये आहे का? ओके, हे बघा मंडळी, आणि मस्त असे डोळे, गौरीचे कसे डोळेच बघण्यासारखे असतात, कारण की त्यांचे जे डोळे असतात ना, त्याचीच ती कला असते आणि त्याचंच ते लोक जे रेट असतो तो डोळ्यांवरच असतो. दादाने सांगितलं आपल्याला. गौरीचे म्हणजे बॉडीचे पार्ट्स बोलतो किंवा आपण अंग बोलतो, तर ते पण यांच्याकडे अवेलेबल आहेत. हे बघा, आपल्याकडे जे पीओपी मध्ये पण आहे आणि फायबरमध्ये पण. ओके, हे कशामध्ये आहेत? हे सगळं फायबरमध्ये. ओके, फायबरमध्ये आहेत. आणि ज्यांच्या म्हणजे कोकणात सध्या तर उभ्या गौरी नसतातच आपल्या, जास्त करून बसलेली गवर आणि सिंगल गवर म्हणून असते. आणि पण घेतात, नाही तर मग बसलेली. पुण्या साईडचे हे असतात, घाटावरती जे असतो, घाटाच्या पट्ट्यामध्ये 2 गौऱ्या बसलेल्या, 2 गौऱ्या असतात. मग त्या उभ्या गौरी असतात किंवा बसलेल्या पण असतात. म्हणजे जसं प्रत्येकाची परंपरा आणि प्रथा असते त्या पद्धतीने. तर हे बघा, हे त्याच्याप्रमाणे आपल्याला पार्ट्स आहेत इथे. हे बघा, आणि हे कसं आहे, आपण म्हणजे हे करू शकता का? हे डिसमेंटल आहे म्हणजे. ओके, हँड वगैरे. आता सध्या कसा प्रॉब्लेम आहे की ते बांगड्या गौरींना घालू नाही शकत, तर त्याचं काय आपण? त्याच्यामध्ये स्क्रू आहे. ओके, त्याच्यामध्ये हा त्याचा हा. ओके, हे हात असं आपण हे करू, ॲडजस्टेबल आहे. असं काढू पण शकतो का आपण? हो, हे काय, हे हात निघतो त्याचा. छान असं, म्हणजे आपल्याला असं हात काढू पण शकतो. आपल्याला जर काही बांगड्या वगैरे घालायच्या असतील ना, घालू शकता, तर घालू वगैरे शकतात. ह्या छोट्या साईजमध्ये आहेत. तर हे सध्या प्राईस वगैरे तरी दादा? बॉडीमध्ये कशी आता तुम्ही घ्याल तशी. आता आपल्याकडे पीओपीची आहे, कापडी बॉडी आहे. कापडी बॉडी 500 वाली आहे. पीओपी कापडी, एक कापडी बॉडी दाखवाल का? ओके, ही एक कापडी बॉडी आहे. ओके, गौरींमध्ये काय आहे हे? असं म्हणजे हे आहे का, कापडचं आहे? आणि खाली त्याची बॉडी पण असते का? फक्त एवढंच असतं? ओके, स्टँडवरती ठेवलेली जाते. आणि हां, हे बघा, हात ॲडजस्टेबल करू शकतो. तर त्याचं प्राइसिंग वगैरे काय आहे? आपल्याकडे 500 वाले, 600, 700 तुम्ही घ्याल. आणि त्याच्यावर मुखवटा लावला जातो का? हे बघा, हे एक दाखवतात आहेत दादा. हे बघा, हे असं ॲडजस्टेबल करू शकतो आपण कापडी गौरींमध्ये. हे बघा, पुढे तुम्हाला फायबर आणि पीओपीच्या गौरी दिसतात आहे आणि या उभ्या गौरी आहेत. ह्या ना आपण असं सजवू वगैरे शकतो. हे बघा, आणि ह्यांच्याकडे मंडळी ज्वेलरी वगैरे पण इथे तुम्हाला अवेलेबल मिळेल गौरींसाठी. हे बघा, मस्त मस्त अशा सजवलेल्या आहेत. बघा, छान. जर तुम्हाला येणं शक्य नसेल तर तुम्ही इथे ऑनलाईन वगैरे पण मागवू शकता. आता सध्या ही बघा, ही अशी उभी आहे पूर्ण गौरी. तर त्यांचं प्राइसिंग वगैरे काय आहे पूर्ण? आता तुम्ही घ्याल तसं, हाईटनुसार त्यांची प्राइस चेंज होते. ओके, हाईटनुसार प्राइस आहे. ओके, साधारण तरी त्याचं प्राइसिंग काय आहे? आपल्याकडे 7,000 पासून स्टार्टिंग. ओके, 7,000 पूर्ण बॉडी आपल्याला, म्हणजे पूर्ण स्ट्रक्चर जे असतं हे 7,000 पासून. ओके, 7,000 पासून आहे. जसं तुम्ही मग चेहरा घेतला तर चेहऱ्याचा रेट वेगळा असतो, दागिन्यांचा रेट वेगळा असतो. दागिन्यांचा रेट वेगळा असतो. म्हणजे आपल्याला पूर्ण असं पार्ट्सच घ्यायचं आहे बिना दागिन्यांचा,
तर साधारण प्राइस वगैरे मग आता काय त्या आहे? चेहऱ्यावरती डिपेंड असतो. मग कोणाला 500चा चेहरा आवडेल, कोणाला 600चा आवडेल, कोणाला 1000 रुपयाचा आवडेल, कोणाला 1200चा आवडेल. मग तशी ती प्राइसिंग वाढत जाते. प्राइसिंग वेगवेगळी आहे हे बघा म्हणजे. आणि आपल्याला जर कस्टमाइज वगैरे करून पाहिजे हो, असेल तर आपण कस्टमाइज. कस्टमाइज पण गौरी करून देतो आपण. ओके. जर कोणाला चेहरा अटॅच पाहिजे नसेल किंवा पूर्ण अखंड गौरी पाहिजे नसेल तर अखंड गौरी पण आपण बनवून देतो. बनवून दे हे बघा मंडळी. असं तुम्ही ना म्हणजे एक इथे दाखवलेले आहेत, बाहेर ठेवलेल्या आहेत गौरी अशा. तर अशा आपण म्हणजे हे करू शकतो. आणि घरी असं म्हणजे आता आपल्याला फोल्डिंगचं असेल आणि घरी मग आपल्याला लावायचं असेल तर ते इझी असतं का? Easy एकदम असतं. ते तुम्ही असं ह्याच्यामध्ये दाखवता की कशामध्ये? म्हणजे आता हे पार्ट्स आहेत तर ते वेगवेगळे असतात? हो, हे 5 असे असतात ते वेगवेगळे. ओके. हां. हे बघा हे असे पार्ट्स असतात, फक्त जॉईन करायचे असतात ना? हो, फक्त ठेवायचं असतं असं. आणि हे लूज वगैरे नसतात ना भाऊ? नाही, लूज नसतं. हे असे हात. ओके. हात वगैरे आपल्याला बांगड्या वगैरे पण आपण घालू शकतो. हे बघा. तुम्ही याला स्प्रिंगच्या बांगड्या वगैरे पण घालू शकता. ओके. स्प्रिंगच्या बांगड्या येतात. ओके. जर तुम्हाला असं ॲडजस्टेबल नसेल ना, हे बघा हे मगाशी मी दाखवलं तुम्हाला, हे गौरीचे हात आहेत ना ते आपण काढू शकतो. आणि हे असं आपल्याला स्प्रिंगच्या बांगड्या घालू शकतो. ऑप्शन नसेल ना तर आपण ह्याच्या बांगड्या घालू शकतो. आणि हे बघा हे मी तुम्हाला उभी गौरी दाखवते. जर आपल्या घरात म्हणजे असं जागा वगैरे अवेलेबल नसेल तर आपण ह्या छोट्या गौरी पण अशा हे करू शकतो, घेऊ शकतो. आणि सुंदर अशी रेडी केलेली आहे बघा गौरी. आणि त्याच्यात अजून थोडीशी मोठी साईज दाखवते मी तुम्हाला. ह्या पण सुंदर अशा हे केलेल्या आहेत, उभ्या केलेल्या आहेत. त्याचप्रमाणे तुम्हाला मोठी साईज पाहिजे असेल ना तर बघा मोठ्या साईजमध्ये वगैरे पण आहेत. हे बघा छान छान अशा. भाऊ हे काय करताय तुम्ही? हे ऑनलाईन पाठवते. ओके. म्हणजे ज्यांना येणं शक्य नसेल तर काही कस्टमरनी हे मंडळी हे बघा बुक केलेली आहे हो, का? book केलेली. ओके. तर ती गौरी दाखवाल का जरा? ओके. बघा कुठून बुक केलेली आहे त्या? अहमदाबाद. ओके. अहमदाबादवरनं. तर त्यांना ना येणं शक्य नाही आहे, तर त्यांनी व्हिडिओ कॉल करून अशी गौरी त्यांनी मागवली आहे. तर तुम्ही ऑनलाईन वगैरे पण देता ना? online करू. ओके. काही चार्जेस आहे का तो ट्रान्सपोर्ट? कुरिअरचे चार्जेस. ओके. कुरिअरचा बाकी जो असेल तो चार्जेस? पॅकिंग वगैरेचा चार्ज घेत नाही. ओके. तो कुरिअरवाले चार्ज. कुरिअरचा चार्ज घेता. हे बघा मंडळी हे सुंदर अशी. त्याचप्रमाणे तुम्ही अशी म्हणजे ऑनलाईन वगैरे पण मागवू शकता आणि व्हिडिओ कॉल करून तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही घेऊ शकता. हे गौरींचे पाय बघूया आपण. तर पायांमध्ये पण साईज आहे ना? ओके. छोटी आणि मोठी. आणि प्राइसिंग वगैरे काय आहे? ओके. 300 रुपयापासून आहे. ते पण आपण ॲडजस्ट असं लावू शकतो का पाय वगैरे? असे ना पाय वगैरे ना तुम्ही असे दाखवू शकता, म्हणजे त्याच्यावर आपल्याला वरती साडी येणार. साडी इथपर्यंत. ओके. साडी पण फक्त ते दाखवण्यासाठी असे पाय वगैरे आपण ठेवू शकतो. हे बघा. पुढे ना जर तुम्हाला असं काही गणपती घरी येत आहेत तर असं काही डेकोरेशनचं वगैरे पाहिजे असेल ना तर हे डेकोरेशनचे त्याचे डेकोरेशनचे आपल्याकडे स्टॅच्यू आहेत सगळे. ओके. स्टॅच्यू आहेत. हां, ते आता ह्याच्यामध्ये गोंधळी आहे. हां. ते गोंधळी बरोबर तुळजापूरची आई येते. ओके. आणि हे नवीन मला दिसत आहे यंदाच्या वर्षी. हे बसलेले वारकरी आहेत. वारकरी वगैरे पण आहेत. हे उभे वारकरी. आणि मला ती लक्ष्मी दिसते, जरा दाखवाल का? तुळजापूरची आई आहे ना? ही तुळजापूर आहे ना? तुळजापूर. ओके. तुळजापूरचं असं काही दाखवायचं असेल ना हे बघा सुंदर अशी प्रतिमा केलेली हे आहे, मूर्ती आहे. हे बघा. ठीक आहे. बघा छान छान असे. प्लस वारकरी आहेत, गोंधळी आहेत. जर तुम्हाला काही पंढरपूरचं दृश्य दाखवायचं असेल ना तर हे पण दाखवू शकता. आणि पुढे मला दादा ते हे दिसत आहेत, बैल दिसत आहेत. तर बैलांचं काय आहे? ओके. आणि हे वारकरी आहेत, वासुदेव. सॉरी. हे बघा वासुदेव. मस्त असं तुम्ही दाखवू शकता. असं काही तुम्हाला डेकोरेट करायचं असेल तर. बैलपोळ्यासाठी कोणाला गाडी वगैरे बनवायची असेल, बैलगाडी वगैरे, बैलगाडी दाखवण्यासाठी वगैरे. हे बघा छान छान असं आहे. आणि खाली पण मला हे हरतालिकाचं दिसतात आहेत. हरतालिका देवी आहेत ना त्या? ओके. हरतालिका देवी आहेत. आणि हे वरमाई बोलतात त्याला. ओके. हे बघा ही पण हरतालिकाचेच आहे का? नाही नाही, हे वरमाई वरमाई म्हणजे डेकोरेशनसाठी. ओके. डेकोरेशनसाठी. आणि हे बघा मंडळी तुम्हाला डेकोरेशनच्या वस्तू अजून खूप छान छान आहेत यांच्याकडे. जात आहे, सूप आहे. सूप आहे. हे आपण असं दाखवू शकतो. आणि हे कसलं आहे? पीओपीचं पीओपीचं केलेलं आहे. पाठ आहे. ओके.
पाठ चौरंग हे बघा. आणि उखळ वगैरे पण ओके आहे. उखळ हे बघा, हे कमी एक बघायला मिळतं. पहिल्याच्या ह्याच्यात हे बघायला मिळायचं, पण हे आपण असं काही तुम्हाला दाखवायचं असेल ना नवीन काहीतरी तर आपण दाखवू शकतो. हे फुलदाणी आहे. ओके फुलदाणी फ्लॉवर पॉट सारखं. हे कलश पण आहे. हे बघा, कलश आहे. हे भांडी आहे, भांडा वगैरे जे ओके धान्य म्हणजे वगैरे असं आपल्याला भरायचे काही संसार वगैरे दाखवायचं असेल तर आपण हे असं घेऊ शकतो छोट्या छोट्या वस्तू. तर ह्यांच्यामध्ये तरी पण काय साधारण प्राइसिंग वगैरे काय आहे? 40 रुपयापासून स्टार्टिंग आहे. 40 रुपयापासून स्टार्ट आहे. आणि हे एक मला एक सुंदर दिसतंय, हे तुळशीला पाणी तुळशीचं पाणी घालताना आहे. हे बघा, हे पण एक असं दाखवू शकता. म्हणजे अगदी फोटी म्हणजे घेऊ तसं आहे आपण. हे बघा, छान छान असे तुम्हाला स्टॅच्यू घ्यायचे असतील ना असं दाखवण्यासाठी तर हे पण तुम्ही आहे. हे गोमाता टाईपमध्ये पण आहे. हे बघा, गाय वासरू. त्याचप्रमाणे ना पुढे मंडळी तुम्हाला जर काही किल्ल्यांचं डेकोरेशन करायचं असेल, आपले जर हे महाराष्ट्रातले किंवा आपल्या महाराष्ट्रातले किल्ले दाखवायचे असतील तर हे बघा, हे पूर्ण असे मावळे आणि शिवाजी महाराजांचं पण आहे ना. ओके, हे बघा शिवाजी महाराजांचं वगैरे पण आहे. आणि त्याचप्रमाणे पुढे काय आहे ते नंतर दाखवते, हे आधी घेऊया. आता नागपंचमी येते जवळ, तर नागपंचमीसाठी दादानी नागोबा पण आणलेले आहेत. हे बघा, छोट्या साईज मोठ्या साईजमध्ये वेगवेगळ्या प्रकारमध्ये नागोबा आहेत. गोकुळाष्टमीसाठी मला कृष्ण दिसतोय. हे बघा, एकच आहे कृष्ण. हे बघा, कृष्ण वगैरे पण आहे. तर तुम्हाला असं काही घ्यायचं असेल ना तर हे बघा सुंदर सुंदर आहेत. आणि हे बघा, उंदीर मामा. जर डेकोरेशनला आपल्याला एक्स्ट्रा गणपती बाप्पाच्या बाजूला जर एक्स्ट्रा उंदीर मामा पाहिजे असतील ना ते बघा, वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये उंदीर मामा आहेत. काही तबला वाजवतात आहेत, काही पेटी हे करतात आहेत गायनासाठी. हे बघा, त्याच्यामध्ये 2 साईज आहेत, एक मोठी पण आहे आणि छोटी पण आहे. साईज वाईज आहे आपल्याला. हे बघा मंडळी, तुम्हाला जर असं काही सुंदर सुंदर जर डेकोरेट करायचं असेल ना तर या ना शॉपला नक्की व्हिजिट करा. आपल्या लालबागमध्येच आहे, मुंबईमध्ये. येणं शक्य नसेल ना तुम्हाला तर तुम्ही ऑनलाईन वगैरे पण मागवू शकता. तर हे बाळ बोलतात ना ह्याला, गौरीचे बाळ. ओके, विदर्भ साईडला जास्त विदर्भ साईडला जास्त असतात. म्हणजे ते काय आहे, ते कसं म्हणजे गौरीचे बाळमध्ये त्यांचे नवस असतात किंवा त्यांच्या परंपरानुसार जे पूर्ण झालेले असतात, त्यामुळे ते गौरीचे बाळ ठेवण्याची प्रथा आहे. मग त्यांची पण पूर्ण बॉडीज असते की त्यांचं मुखवटेच असतात? काही ठिकाणी फक्त चेहरे बसवलेले जातात, काही ठिकाणी मग त्यांचे अंग पण मिळतात आपल्याला. ओके, आपल्याकडे म्हणजे अंग पण आपल्याकडे कापडी आहे, पीओपीच आहे, फायबरच आहे. ओके, म्हणजे त्यांचे पण अंग पूर्ण मिळतात. आणि ते मुखवटे, त्यांचे मुखवटे लेन्स मध्ये पण आहेत. ओके, लेन्स मध्ये पण आहेत का? असे बाळ वगैरे तुम्हाला पाहिजे असेल, आपल्याला साईज वगैरे पण आहे ना. आणि हे लेन्स मध्ये आहेत ना. आणि त्याचं फिनिशिंग पण खूप सुंदर दिसतंय. आणि ह्याचे पूर्ण आपल्याला हे पण आहे ना, अंग वगैरे पण येईल. तर ते असं 2 गौरींच्या बाजूला ठेवतात ना ते. ओके, गौरींच्या बाजूला ठेवतात. आपण अशा जर गौरी सजवून ठेवल्या ना तर त्याच्या बाजूला ना असे बाळ वगैरे पण ठेवतात. हे बघा, आणि ना वॉटरप्रूफ आहेत. आपल्याला या गौरीचे पार्ट्स असतात ना हे वॉटरप्रूफ आहे. बाहेर बघा, तुम्हाला पाऊस दिसतोय. हा बघा, पाऊस दिसतोय, पण त्या पावसामध्ये ह्यांचे ते बॉडीचे पार्ट्स ना उभे आहेत, पण त्याला काहीच नाही होत. म्हणजे ते फायबरचे आहेत ना. मग तुम्ही असं म्हणजे डोळे झाकून तुम्ही खरेदी करू शकता. हे बघा मंडळी, तुम्हाला मी लाईव्ह दाखवते. हे बघा, बाहेर पाऊस पडतोय आणि त्या पावसात ना भिजतात आहेत, पण ते काहीच नाही होत आहे. त्या जे पार्ट्स असतात ना त्यांना काहीच होत नाही आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला जर ज्वेलरी वगैरे पण खरेदी करायची असतील ना, हे बघा सुंदर सुंदर यांच्याकडे ज्वेलरी आहेत. ठुशीपासून, ठुशींमध्ये तर बघा वेगवेगळे प्रकार आहेत. आपण गौरीला कसं जेवढे दागिने घालू तेवढे कमीच असतात. तर हे बघा, हे ज्वेलरी त्यांच्याकडे आहेत. मंगळसूत्र पण सुंदर सुंदर आहेत. तुम्हाला हार पण बघा वेगवेगळे आहेत. म्हणजे कसं आहे, गौरी म्हटलं का आपल्याला नटवायला खूप सुंदर वाटतं. तर हे बघा, वेगवेगळ्या टाईपमध्ये ह्यांच्याकडे गौरींसाठी दागिने आहेत. आणि हार पण बघा मस्त मस्त आहेत. लक्ष्मीचे हार, वेगवेगळे माळा आहेत सुंदर. आणि हे बघा, ह्या पण अशा आहेत. तर ज्वेलरीमध्ये वगैरे दादा काय प्राईस वगैरे आहे तरी पण? 100 रुपयापासून स्टार्टिंग आहे. ओके, आणि घेऊ तसं आहे आपण वेगवेगळं. नथ म्हटली त्याशिवाय गौरीचं रूप पूर्ण होत नाही. तर ह्यांच्याकडे नथी वगैरे पण आहेत वेगवेगळ्या. प्राइसिंग वगैरे काय आहे दादा तरी? 100 रुपयापासून स्टार्टिंग. ओके, 100 रुपयापासून. आणि सुंदर सुंदर नथी आहेत. हे बघा, गौरी म्हटलं तर आपल्याला मोठ्या साईजमध्ये घ्यावेच लागतात दाखवणं, म्हणजे असं दिसण्यासाठी. हे बघा, हे मी एक दाखवते, वेअर केलेली आहे गौरीला. हे बघा, ह्या अशा नथीनं आपण वेअर करू शकतो. सुंदर वाटतात. नथींशिवाय आपल्याला कसं गौरीचं रूप हे पूर्ण होतच नाही.
म्हणून या नथी आहेत. ही आपली जी पारंपरिक मोत्यांची नथ जुनी अशी, त्याचप्रमाणे हे बघा वेगवेगळ्या अशा नथी आहेत. ओके, ह्या अशा गोल्डनमध्ये आहेत. हे बघा गोल्डनमध्ये आहे ते बघा, ही अशी वेअर केलेली आहे गोल्डनमध्ये. आपल्याला कर्णफूल वगैरे पण घ्यायचे असतील ना, ते बघा कर्णफूल वगैरे पण आहे. तर हे आपण जर आपण इथे दादा गौरीचा मुखवटा घेतला तर आपल्याला कानाला होल वगैरे पण करून देताना जर कर्णफूल वगैरे घालायचे असतील तर हे बघा सुंदर सुंदर असे कर्णफूल आहे. तर त्यांचं प्राइसिंग वगैरे काय आहे कर्णफूलमध्ये? 300 रुपयापासून स्टार्टिंग. ओके, 300 रुपयापासून आहे. अशा प्रकारे कर्णफूल वगैरे घालून ना गौरी सजवू शकता. हे बघा सुंदर एक लुक वाटतं. पुढे पण मी दाखवते. कर्णफूल घालते सुंदर असं लुक वाटतंय. पुढे मला तुम्ही मुखवटे दाखवतायत गौरींचे रूपांचे टाईप मध्ये आहेत. तर काय आहे सांगाल? हे आपण गौरीचं ॲक्च्युली कसं डेकोरेशन गणपतीजवळ कोणाला करायचं असेल त्यासाठी जे डेकोरेशनचे जे नृत्य आहेत ते आपल्याकडे अवेलेबल आहेत. ओके, म्हणजे असे मुखवटे टाईप आहेत. हो हो, तर त्याच्यामध्ये वेगवेगळे तुम्हाला रूप आहेत गौरीचे. ओके, हे बघा एकवीर आईचं आहे. जर तुम्हाला असं डेकोरेशनसाठी वगैरे काही बाजूला करायचं असेल ना तर हे आपण घेऊ शकता. हे बघा, आणि त्याची रूपं आहेत देव्यांची. हे महालक्ष्मीचं आहे ना? ओके, आणि त्याच्यात साईज आहे. तरी पण त्यांचं प्राइसिंग वगैरे काय आहे? 500 रुपयापासून स्टार्ट. ओके, 500 रुपयापासून स्टार्ट आहे. आणि खराब वगैरे होत नाही ना असं आपण वर्षानुवर्ष जर वापरलं तर वापरू शकतात. ओके, हे बघा. आता जर आपल्याला गौरींना साडी घालायची असेल आणि कोणाला जमत नसेल तर आज तुम्ही साडी दाखवाल का आम्हाला? हो, दाखवतो. तर आपण स्टँडवरची नेसवतो. ओके, स्टँडवरची नेसवतो. तर हे असं स्टँडला फक्त पॅकिंग करायचं असतं. आणि तुमच्याकडे स्टँड वगैरे पण मिळतात का? हो. ओके, स्टँड 2 फूट 2.5 फूट म्हणजे घेऊ तसं. आणि त्यात प्राइसिंग वगैरे काय आहे स्टँडमध्ये? 300 पासून सुरुवात आहे. ओके, नॉर्मली 200 पासून आहे. ओके, गौरीचे स्टँड 300 पासून 300 पासून आहे. ते बघा मंडळी, तुम्ही साईज वाईज घेऊ शकता. आणि ओके, लावून घ्यायचा. आणि हे बघा आता दादा दाखवतात आपल्याला साडी अशा निऱ्या काढून घ्यायच्या आणि ते आतमध्ये खोचायचं का? ओके, बघा आतमध्ये खोचायचं. फक्त निऱ्या आपल्याला सगळ्या ठिकाणी अशा गोलाकार दिसल्या पाहिजे. हे बघा तुम्हाला दाखवते मंडळी. जर तुम्हाला काही ऑनलाईन मागवायचं असेल आणि जर तुम्हाला निस्ता वगैरे येत नसेल ना साडी तर एक मी दाखवते. दादा आपल्याला दाखवतात आहे नेसून. हे बघा पूर्ण असं आपल्याला निऱ्या घ्यायच्या आहेत. निऱ्या काढून त्या आतमध्ये स्टँडमध्ये खोचायच्या आहेत आणि पूर्ण अशा निऱ्या आल्या पाहिजेत गोलाकार. तर ही अशी बॉडी म्हणजे पार्ट्स असतो गौरीचा आपला, तो असं इथे लावायचा आहे. गौरीचे अंग असतात ना ते लावायचे आहेत. हे बघा, आणि हात वगैरे पण ॲडजस्टेबल आहे. जर आपल्याला बांगड्या वगैरे घालायच्या असतील तर अगोदर पण आपण घालू शकतो. हे बघा इकडून अशा, किंवा छोटे हे असेल तर म्हणजे घेऊ तसे. तुम्ही जर बांगड्या तुम्ही स्प्रिंगच्या घालत असाल तर स्प्रिंगच्या पण घालू शकता, किंवा ते ॲडजस्टेबल मी मगाशी दाखवलं ना तुम्हाला तशामध्ये जर हात असतील तर तसे पण घालू शकता. आणि हा आता पदर घेतलेला आहे. आता हे पदर फक्त आपल्याला हे करून निऱ्या करून लावायचं आहे. म्हणजे एक सोपं आहे. असं कठीण वाटतंय आपण, पण ज्याप्रमाणे बाईची साडी आपण बायका जो साड्या घालतात तशाप्रमाणेच ही गौरीला पण अशी साडी घालू शकतो आपण. तर हे बघा सुंदर अशी साडी घालू शकतो. हे बघा, आणि हे आपण असे ॲडजस्टेबल करू शकतो. आपल्या हाईट वाईज आपण घ्यायची साडी. म्हणजे कसं जेवढं स्टँड आहे किंवा आपल्या गौरीचे जे अंग आहे तेवढेच आपण घेऊन आपण हे करायचे. बघा सुंदर असे. आणि ज्वेलरी वगैरे पण नंतर आपण वेअर करायची. ती ज्वेलरी तर काय ॲडजस्टेबल असते. पाठी आपल्याला हे असतात, दोरे असतात. तर अशा प्रकारे ना तुम्ही साडी वगैरे निसवू शकता. बघा सुंदर असे आहे. ही आपली गौरी रेडी झालेली आहे. बघा बघू शकता तुम्ही. मस्त निऱ्या वगैरे पण खूप सुंदर अशा काढलेल्या आहेत दादाने.
आपण पदर पाहिजे तसा ॲडजस्टेबल करू शकतो बघा. आणि नंतर असं ज्वेलरी वगैरे आपण वेअर करू शकतो. ही अशा प्रकारे तुम्ही साडी वगैरे वेअर करू शकता. जर कोणाला येत नसेल ना तर हा मी त्यासाठी व्हिडिओज खास बनवला होता बघा साडीचा. आणि हे तुम्ही हाईट वाईज तुम्ही घेऊ शकता. गौरींसाठी ब्लाऊज वगैरे पण दादानी ते रेडीमेड ब्लाऊज आहे. आणि त्यांची साईज वगैरे काय असते? कॉमन साईज. ओके, फ्री साईज आहे. जी साईज आहे ना हे बघा हीच असते साईज. तर आपल्याला वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये ब्लाउजेस आहेत हे बघा. आणि कलर आहेत, जशी साडी आपण वेअर करू तसे मॅचिंग ब्लाऊज पण आहेत. तर हे बघा ब्लाऊज वगैरे पण असे तुम्ही घालू शकता अगोदर. आणि पाटी नॉट्स आहेत ना त्याला? ओके, नॉट्स वगैरे अशा पाटी नॉट्स लावायचे आपल्याला. आणि ह्याच्यामध्ये ते कलर्स आहेत ना ब्लाऊजमध्ये हे बघा. साडीवर मॅचिंग तुम्ही जी घ्याल ती साडीवर आपण आता हे मॅचिंग तुम्ही ऑप्शन. ते ब्लाऊजचं काय आहे प्राइसिंग वगैरे? 200 रुपये, अगदी 200 रुपयामध्ये येतं मंडळी. आणि खूप सुंदर सुंदर आहे हे बघा. नॉट्स वगैरे बांधून आपण टाईट करू शकतो हे बघा मंडळी. तुम्हाला जर सुंदर सुंदर असे गौरींचे मुखवटे घ्यायचे असतील ना हे बघा फायबरमध्ये. आणि हे बघा मोठ्या साईज पण मी तुम्हाला दाखवते हे बघा. छान छान अशा मोठ्या मोठ्या साईज पण आहेत. तुम्ही घेऊ त्या साईजमध्ये आहेत. अगदी 200 रुपयापासून यांच्याकडे स्टार्ट आहेत. तुम्ही प्राइसिंग कसं क्वालिटी किंवा हे कसं आहे त्यांनी मला सांगितलं की डोळ्यांच्या लेन्सवर वेगवेगळी प्राईस आहे प्रत्येकाची. पण साधा तुम्हाला जर मुखवटा घ्यायचा असेल ना तर तो 200 रुपयापासून यांच्याकडे स्टार्ट आहे हे बघा. छान छान असे जर घ्यायचं असेल ना तुम्ही लालबागला आलात ना दिगंबर आर्ट्समध्ये ना नक्की विजिट. तुम्हाला जर ऑनलाईन वगैरे पण मागवायचं असेल ना तुम्ही ऑनलाईन वगैरे पण मागवू शकता हे बघा. छान छान अशा गौरींचे मुखवटे आहेत. घेऊ तसे आहेत तुम्ही स्मॉल साईजमध्ये, मोठ्या साईजमध्ये किंवा तुम्हाला POPच्या पाहिजेत तर POPच्या पण आहेत ह्या बघा. या बिना जर तुम्हाला ज्वेलरीच्या पाहिजे असतील तर बघा बिना ज्वेलरीच्या पण आहेत. तर या शॉपला ना नक्की विजिट करा तुम्ही. लालबागला फेमस जो आपला गणपती बसतो लालबागचा राजा तिथेच ह्यांचं शॉप आहे. यांच्याकडे बघा सुंदर असे मला मुखवटे हरवर्षीप्रमाणे यांचा मी व्हिडिओज करून जाते. तर ह्यावर्षी पण तुम्हाला वेगळं काही दाखवायचा प्रयत्न केला आहे हे बघा. छान छान अशा ज्वेलरी, गौरींचे मुखवटे, तुम्ही हे गौरींचे अंग पण बघू शकता हे बघा. गौरींचे अंग पण आहेत. आता कसं पाऊस येतोय ना तर त्यामुळे त्यांनी ते प्लॅस्टिक वगैरे लावून ठेवलेलं आहे हे बघा. कारण ती ज्वेलरी त्या खराब होतात ना म्हणून प्लॅस्टिक लावलेलं आहे. पण आपल्याला जे गौरींचे अंग असतात ना ते काहीच होत नाहीत पावसात हे बघा. छान छान अशा तुम्ही हे घेऊ शकता. आणि इथे जर ऑनलाईन वगैरे पण तुम्ही मागवू शकता हे बघा. चंद्रकोर साडी घातलेली एक गौरी उभी केलेली आहे. पैठणी घालू शकता. साड्यांचं तर काय आपल्यावर ऑप्शनवर असतं कुठल्या साड्या घ्यायच्या घालायच्या. तर नक्की या शॉपला व्हिजिट करा. ऑनलाईन पण शॉपिंग करून जावा. आणि गौरीचे स्टँड बघू शकता. स्टँड पण यांच्याकडे 200 रुपयापासून स्टार्ट आहेत मंडळी. त्यांनी ना इथे हे त्यांचं दिगंबर आर्ट्स करून आहे. तर इथे त्यांचा ॲड्रेस वगैरे दाखवला आहे. आणि इथे त्यांचा नंबर वगैरे पण आहे. नंबरवर पण तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. मंडळी कशी वाटल्या गौरी आपल्या? खूप सुंदर सुंदर आहेत ना. मुखवटे बघितल्यावर एकदम मन भरूनच येतं. तर तुम्हाला सुंदर अशा गौरींचे मुखवटे घ्यायचे असतील ना तर लालबागला नक्की या. आणि येणं शक्य नसेल तर आपला ऑनलाईनचं तर ऑप्शन आहेच. आणि तुम्हाला जर अजून काही खरेदी करायची असेल यांच्याकडे ज्वेलरी किंवा डेकोरेशनचे स्टॅच्यू असतात ना ते छोटे छोटे दाखवले मी तुम्हाला. तेही यांच्याकडे अगदी 30 ते 40 रुपयापासून मिळतात. आणि घेऊ तसं आहे प्रत्येक वेगवेगळी प्राईस आहे प्रत्येकाची. त्याशिवाय गौरींचे अंग जे आपण पाय गौरींचे ते जर तुम्हाला पाहिजे असतील ना तर खूप सुंदर सुंदर यांच्याकडे कलेक्शन आहे. गौरींप्रमाणे आपल्याकडे वेगवेगळे सण आता चालू होत आहेत. पोळा सण चालू होतो आहे, नागपंचमी चालू होते. त्यांच्यासाठी जर तुम्हाला नागोबा पाहिजे असतील किंवा बैल पोळ्यासाठी जर तुम्हाला बैल पाहिजे असतील, कृष्णाची मूर्ती वगैरे पाहिजे असतील तेही यांच्याकडे अवेलेबल आहे. छान छान अशी जर तुम्हाला गौरींचे मुखवटे पाहिजे असेल ना तर लालबागला नक्की या आणि विजिट करा. विजिट केलात तरी तुम्हाला एक ऑप्शन म्हणून तुम्ही बघू शकता. एक आयडिया मिळू शकते तुम्हाला कुठल्या प्रकारचे मुखवटे आहेत त्यांच्याकडे. आणि अगदी 200 रुपयापासून आहेत ना मंडळी. तुम्ही घेऊ तसे आहेत. आणि म्हणजे कसं त्यांच्या डोळ्यांवर प्रत्येकाची प्राईज असते. तर सुंदर सुंदर जर तुम्हाला शॉपिंग करायची असेल गौरींची तर नक्की या शॉपला व्हिजिट करा. दिगंबरा आर्ट्स करून आहे.
आणि चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका भटकंती दीपाली या यूट्यूब चॅनलला. तर मग चला म्हणजे आपण इथेच थांबूया. अशी सुंदर सुंदर व्हिडिओ गणपती स्पेशल असे मी तुम्हाला घेऊन येत जाईन. व्हिडिओ बघायला विसरू नका. बाय मंडळी.